नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी पॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र MCA सीईटी एक्झाम याबाबतचा एक नवीन अपडेट आलेला आहे की कोणत्याही नावाने सीईटी अर्ज नोंदणी शक्य आहे. तर मग काय आहे अपडेट हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जाणून घेऊया. आपण सगळे महाराष्ट्र MCA सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे याचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, सोबत फुल सिलेबस नोट्स जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. सोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲपवर आपण डेमो क्लासेस सुद्धा ठेवले आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे आणि येत्या 26 जानेवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. महाराष्ट्र MCCT पॅटर्न आपल्याला माहिती आहे. 100 प्रश्न असणार आहे. 200 मार्कांसाठी 90 मिनिटांचा वेळ आहे. त्यामध्ये 4 सेक्शन आहे आपले: मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स 30 प्रश्नांसाठी, लॉजिकल, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न असणार आहेत, लॉजिकलचे 30 प्रश्न असणार आहेत, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न आहेत आणि इंग्लिश कम्प्रेशनचे सुद्धा 20 प्रश्न आहेत. याची जी एक्झाम डेट आहे आपल्या परीक्षेची ती आहे 30 मार्च 2026. तर अशा पद्धतीने एक अपडेट आलेला आहे पेपरमध्ये की कोणत्याही नावाने सीईटी अर्ज नोंदणी शक्य आहे. तर चला तर मग वाचून घेऊया. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतले जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या सीईटी अर्ज नोंदणी प्रक्रियेत उमेदवाराच्या आधार कार्ड, अपार आय डी तसेच 10वी व 12वीच्या गुणपत्रेतील नावामध्ये तफावत असली तरी कोणतीही अडचण राहणार नाही. तर यांनी असं सांगितलेलं आहे. यांनी आधार कार्ड आणि अपार आय डी काय केली होती, मेंडेटरी केली होती है ना. तर त्यामध्ये जर का तुमची तफावत असेल तर कोणतीही अडचण राहणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नाव, जन्मतारीख किंवा अन्य वैयक्तिक तपशिलातली फरकांमुळे कोणताही अर्ज अपात्र, नामंजूर किंवा बाद केला जाणार नाही. त्यामुळे तुमचं नाव जरी चुकलं असेल किंवा मग जन्मतारीख सुद्धा जर का चुकली असेल किंवा काही ऍड्रेस वगैरे चुकला असेल तर ही तुमचा फॉर्म जो आहे तो अपात्र होणार नाही, रिजेक्ट होणार नाही. सीईटी कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी अर्ज नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपल्याला माहितीच आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत आपली लास्ट डेट आहे. 7 जानेवारीपासून ते सुरू झालेलं आहे. ठीक आहे. या दरम्यान आपण आधार कार्ड, अपार आय डी आणि शैक्षणिक कागदपत्रे भरतो आहोत. त्यामध्ये जर का तफावतीमुळे अर्ज भरताना काही अडचणी आल्या होत्या त्याचं लक्षात घेऊन यांनी थोडंसं बदल केलेला आहे. ठीक आहे. आणि 10वीच्या आणि 12वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला नाव भरायचे आहेत. उमेदवारांना जन्मतारीख व इतर वैयक्तिक तपशील वैध पुराव्यानुसार हाताने भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आणि कोणतेही जर का तुमच्याकडे हे नसेल तर अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. ठीक आहे. कोणतीही तफावत असेल तरी काहीही अडचण होणार नाही आणि अशी त्यांनी दिलेली आहे. तर म्हणजे आधार आणि गुणपत्रिकेच्या नावात जर का तफावत असेल तर अडचण होणार नाही. सीईटी आयुक्ताचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे आणि आधार आणि अपार जोडणीची प्रक्रिया सुलभ आहे. म्हणजे आधी मदत काय झालं होतं, अपार आय डी काढत असताना खूप त्रास झाला होता ना, त्यामुळे ते आता होणार आहे व्यवस्थित. अर्ज नोंदणी दरम्यान दुसऱ्या नावाने, चुकीच्या नावाने जर का अर्ज भरला गेला असेल तरी त्याचा अर्ज प्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. कारण कॅप फेरी दरम्यान निर्धारित कार्यपद्धतीनुसार अशा तफावती दुरुस्त करता येईल. तर यांनी असं म्हटलं आहे, जर का तुमच्या नावामध्ये पण गडबड झाली असेल तरी सुद्धा कॅप राऊंडमध्ये ती जी चूक आहे ती सुधारता येईल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता वैध पुराव्याच्या आधारे अर्ज भरावा. त्यामुळे घाबरू नका, पण वैध पुराव्याच्या आधारेच अर्ज भरावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तांत्रिक अडचणी असल्यास तुम्ही सीईटी कक्षाच्या पोर्टलवर जाऊन त्यांची मदत मिळवू शकता किंवा हेल्प डेस्कसाठी संपर्क सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर काही घाबरायचं कारण नाही. 10 तारीख आपली शेवटची रजिस्ट्रेशनची डेट आहे, पण तोपर्यंत फॉर्म नाही भरायचे आहे, कारण मग नंतर साईट स्लो होते किंवा मग आपल्याला त्रास होतो. त्यामुळे आधीच भरून घ्या. आता अपार आयडीचं पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे टेन्शन न घेता हळूहळू फॉर्म भरा, जेणेकरून काहीही चुका होणार नाही. आणि जर का तुमच्या चुका झाल्या पण असतील तरी आपल्याला नंतर करेक्शन विंडो मिळेल किंवा मग कॅप दरम्यान यांनी म्हटलेलं आहे तफावती दुरुस्त करता येणार आहे. त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीची बातमी आपल्याला पेपरमध्ये आलेली होती आणि नक्कीच ते तुमच्या फायदेशीर ठरणार आहे. आणि तुम्हाला व्यवस्थित म्हणजे एक्सपेक्टेड स्कोअर तुमचा जर का 140 प्लस असेल, जर आला तर तुम्हाला ते टॉप कॉलेज मिळणार आहेत. 120 आलं तर
व्यवस्थित कॉलेज मिळेल आणि 100+ असेल तुमचा स्कोअर तर चांगलं कॉलेज मिळेल. पण आपल्याला टॉप कॉलेज मिळवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित मेहनत करावी लागेल आहे. त्याचं रुटीन मी तुम्हाला इथे सांगते आहे. 3 तासात तुम्ही मॅथ्सला द्या, 2 तास रिझनिंगला द्या, 1 तास इंग्लिशला द्या आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला द्या. आता 3 तास मॅथ्समध्ये काय करायचं तर त्यामध्ये क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आपलं जे सिलेबस आहे ते घेऊन बसायचं आणि प्रत्येक सिलेबसनुसार प्रॅक्टिस करायची क्वेश्चन्सची. त्यानुसार शेड्यूल बनवायचं की आज हे अभ्यास करायचा आहे, उद्या ते अभ्यास करायचा आणि अशा पद्धतीने करायचं. आणि रिझनिंग, इंग्लिश आणि कम्प्युटर सुद्धा त्याचे पण प्रश्न सॉल्व्ह करायचे. जेणेकरून आपल्याला काय होतं की एकंदरीत आपण जेवढे जास्त प्रश्न सॉल्व्ह करतो तेवढा जास्त आपला अभ्यास होतो. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला नक्कीच 140+ पाहिजे असेल तर हे रुटीन फॉलो करा, तुमचा नक्की अभ्यास होईल आणि छान मार्क्स मिळतील तुम्हाला. 1 तास इंग्लिशला नक्की द्या आणि कम्प्युटर कॉन्सेप्टला सुद्धा, कारण याला जर का दुर्लक्षित केलं तर हेच आपल्याला त्रास देऊ शकतात. त्यामुळे हे असे विषय जे आपल्याला मार्क्स गेन करून देऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे यावर नक्की लक्ष द्या. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी एक नवीन बॅच घेऊन आली आहे. 26 जानेवारीपासून ती सुरू होते आहे. मोड आहे त्याचं ऑनलाईन, ग्लोबल ऑनलाईन ॲपवर असणार आहे. त्याची फीज आहे 4,000 रुपये आणि तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते एनरोल करू शकता. बॅच डिटेलमध्ये मी सांगू इच्छिते की मीडियम जे आहे ते इंग्लिश आणि मराठी असणार आहे. 2 ते 3 लेक्चर पर डेला असणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुमचं लाईव्ह झालं तुम्हाला मिळणार आहे. जर का फॉर एक्झाम्पल तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही अटेंड करता आला तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघून अभ्यास करू शकता. त्यानंतर स्टडी मटेरियलमध्ये आम्ही तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स देणार आहोत. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. फ्री मॉक टेस्ट मिळणार आहेत, कारण आता एक्झाम जशी जशी जवळ येते तसं आपल्याला मॉक टेस्ट देणं खूप आवश्यक असते. त्यामुळे सेक्शन वाईज मॉक टेस्ट आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहोत. सोबतच 2,000+ MCQs देणार आहोत प्रॅक्टिससाठी. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 3 तास मॅथ्समध्ये अभ्यास करत असताना 2 तास तरी आपल्याला क्वेश्चनच सॉल्व्ह करावे लागतात. जेवढे जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढे जास्त तुमचा अभ्यास होईल आहे. आणि मग तेच लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्टला सुद्धा लागू पडते आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची न्यूज होती. आय होप तुम्हाला ते मदत होईल आहे. जर का तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.